आता या सुरीने मी जर तुमचा गळाच कापला तर कोण येणार आहे वाचवायला? आता कसं? चिमणे, जीव एवढासा तुझा, किती चिवचिव करतेस ग? कधी चिवचिव बंद होईल आणि कधी भुरकन उडून जाशील ना, तुझं तुलाही कळणार नाही. झालं? पोकळ धमक्या देऊन झाला का? जानी तिला तिचं काम करू दे. आली त्रिनयनेची लेक. ऐक ना, तुझी बडबड ऐकायला इथे कोणाकडेही वेळ नाहीये आणि रसही नाहीये. सरळ मुद्द्याचं बोलते. तुझ्या त्या अस्तिकाला लपवून ठेवलंस ना? आमच्यावर मागून वार करण्यासाठी तिचा वापर करणार असशील. पण एक गोष्ट लक्षात ठेव, त्या अस्तिकाला पाताळात जरी लपवून ठेवलंस तरीही त्याचा काहीही उपयोग होणार नाहीये. आम्ही तिला शोधून काढू. पण मी काय म्हणते, मागच्या वेळेला तिला घरातच ठेवलं होतंस लपवून. मग तुझ्या अस्तिकाला सांग, हिम्मत असेल तर घरात येऊन दाखव पुन्हा. मग बघूया काय होतं ते. ठीक आहे. ऑल द बेस्ट. बाबा, मी काय म्हणतो एकदा समजून घ्या ना प्लीज. अरे अद्वैत, तू समजून घे मला काय म्हणायचंय ते. बाबा, आय कॅन अंडरस्टँड, तुम्हाला माझी काळजी वाटते, पण कळतंय ना तुला, कळतंय ना, मग काय वागतोस तू असं? बाबा, काम डाऊन. आणि मी काय म्हणतोय ते एकदा नीट ऐकून घ्याल का? अद्वैत, अद्वैत, तू पुन्हा पुन्हा मला तेच सांगणार, मी पुन्हा पुन्हा तुला नाही म्हणणार. नको ना, आता आपण थांबूया हा विषय. तुमच्याकडे यावर दुसरं काही सोल्युशन आहे का आता? नाही. म्हणूनच म्हणतोय बाबा, आपल्याला मी म्हणतोय तसंच करावं लागेल, कारण दुसरा काही ऑप्शन नाही आपल्याकडे. अद्वैत ऐक ना, आता ना मला कंटाळा आलाय सगळ्याचा. सतत मनात भीती कोण जगायचं? बाबा, म्हणूनच म्हणतोय मी की ही भीती. अरे एक चूक आपल्याला महागात पडू शकते. ह्याचे परिणाम गंभीर होऊ शकतात, कळतंय का तुला? बाबा, आपल्याकडून काही चूक होणार नाहीये आता. तू एवढा कॉन्फिडंट आहेस? चांगली गोष्ट आहे, पण तरी मला तुझं म्हणणं पटत नाहीये. कारण विरोचक राक्षस आहे आणि आपण. बाबा, आतापर्यंत देवी आई काहीतरी करेल म्हणून आपण तग धरून होतो, पण बाबा आता मला असं वाटतं की देवी आईची सुद्धा हीच इच्छा आहे. तुझं म्हणणं मला कळतंय, पण हे खूप रिस्की आहे. बाबा, पण मी तयार आहे रिस्क घ्यायला, कारण मला हे सगळंच आता थांबवायचं आहे. गुड, ऑल द बेस्ट. बाबा, तुम्ही ऐकून तर घ्या. मी का बरोबर होतं ना सर? बाबा, बेरिंग नका सोडू. पण तू ऐकत का नाहीस माझं? बाबा, मी सांगितलं ना तुम्हाला. अरे पण तुझी काळजी वाटते म्हणून बोलतोय ना मी. यात केवढी मोठी रिस्क आहे. बाबा, माझा डिसिजन झालाय आणि काही झालं तरी तो आता बदलणार नाहीये. तू निर्णय घेऊन मोकळाही झालास. हो. छान. मित्रा, तू तरी समजाव याला. काय काय झालं? कोणी सांगेल मला? काय का वाद घालताय? मी तुला ऑफिसमध्ये सगळं सांगतो.
बरं ठीक आहे, वाद घालू नका प्लीज. फाल्गुनी टिफिन. हजरबाईजी, पप्पाजी, चला बाबा चला. विरोचका, माझ्यावर विश्वास ठेवा. त्यांच्यात जे घडलं तो शब्द मी तुम्हाला सांगितलंय. अद्वैत आणि शेखर मध्ये मतभेद व्हावेत एवढं अद्वैतला काय करायचंय? जर त्यांच्यात अजून थोडा वेळ बोलणं झालं असतं तर वादही झाला असता. काहीतरी शिस्त आहे, मुळाशी पोचायला हवं. तोंड बघत उभी काय राहिलीस? जा जाऊन लप. काय बोलायचं बोल. हे बघ, मला तुझ्यासारखं फिरवून फिरवून नाही बोलता येत. त्यामुळे मी जे काही बोलणार आहे ते खूप क्लिअरली बोलणार आहे. तुला काय वाटलं काल रात्री तू तेजसला मारण्याचा प्रयत्न केलास ते मला कळणार नाही? का केलंस तू असं? तेजसचा काय दोष आहे? माझ्या आजीचा काय दोष होता? बंटी मामाचा काय दोष होता? फाल्गुनीचं बाळ, त्या एवढ्याच्या जीवानी काय वाईट केलं होतं तुझं? त्याचा काय दोष होता? त्याचा काय संबंध होता या सगळ्याशी? संबंध आपला आहे ना, त्रेतायुगापासूनचा. युद्ध आपल्यात आहे. मग बाकीच्यांना का त्रास देतेस तू? हे बघ, हे युद्ध आहे. युद्धात कोणीतरी जिंकणार, कोणीतरी हारणार. जो हरेल त्याचा अंत होईल. कदाचित तुझा अंत होईल किंवा आमचा अंत होईल, पण ज्यांचा या सगळ्याशी काही संबंध नाहीये त्यांच्या जीवाशी का खेळतेस तू? त्यांचा काय दोष आहे? तुला लढायचं आहे ना, तू आमच्याशी लढ, कारण तुझं शत्रुत्व आमच्या बरोबर आहे. पण ज्यांचा या सगळ्याशी काही संबंध नाहीये, प्लीज प्लीज त्यांना त्रास नको देऊस. आता साधी गोष्ट आहे, ती असती का? तिला काय इन्व्हॉल्व केलंस या सगळ्यात तू? ती तुझी सेविका आहे ना, आणि तू स्वतःला खूप शक्तिशाली समजतेस, मग तरी मागून तिच्या पाठीत का वार करतेस? तिचा वापर करून घेतेस ना तुझ्या स्वार्थासाठी. ती बिचारी, तिला तिच्या प्रियकराचा सूड घ्यायचा आहे म्हणून तुझ्या बोलण्यात अडकली आहे. पण तुला कळत नाहीये का? युगा लोटली आहे त्या सगळ्याला. काळाबरोबर तिच्या मनातली ही भावना नाहीशी झाली आता. मला तर दया येते त्या आस्तिकाची. बिचारी तुझ्या जाळ्यात अडकली. ती जर मला कधी भेटली ना तर आता मला तुला एवढंच सांगायचं आहे की ज्यांचा या सगळ्याशी काही संबंध नाहीये, प्लीज त्यांना नको त्रास देऊस. तुला लढायचंय तर तू नेत्राबरोबर लढ. मी आणि इंद्राणी आत्ता सुद्धा मध्ये नाही येणार. ती जर मला कधी भेटली ना तर ती असती. तिला काय इन्व्हॉल्व केलं?
ती बिचारी तिला तिच्या प्रियकराचा सूड घ्यायचा म्हणून तुझ्या बोलत युगं लोटली आहे त्या सगळ्या काळाबरोबर तिच्या मनातली ही भावना नाहीशी झाली आहे. मला तर दया येते त्या अस्तिकाची. ज्यांचा या सगळ्याशी काही संबंध नाहीये त्यांना प्लीज नको त्रास देऊस. कमाल पाठांतर. नेत्राने जे जे शिकवलं होतं ते सगळं बोललायस ना. तुला आता जे समजायचं ते समज, पण एक गोष्ट लक्षात ठेव, तू जितक्या निर्दोष लोकांचा जीव घेशील ना तितकाच तुझा मृत्यू भयंकर होईल. लक्षात ठेव. अस्तिका, नेत्रा आपण ठरवलंय तसंच्या तसं घडलंय सगळं. रुपाली मात्र काय म्हणाली? तिला संशय नाही ना आला? शॉक होती ती. तिला कळत नव्हतं काय बोलायचं ते. ती मला असं सुद्धा म्हणाली की हे सगळं सांगायला तूच मला पाठवलं असेल म्हणून. पण त्यावर मी जे उत्तर दिलं त्यामुळे एकदम गप्प झाली. मी सरळ निघून आलो. बरं झालं. आता फक्त आपल्याला जे अपेक्षित आहे ते घडायला हवं. अस्तिकाने जर माझं बोलणं ऐकलं असेल तरच आपल्याला अपेक्षित गोष्ट घडली. अद्वैत जे काही बोलला ते मनापासून बोलला असं वाटलं मला. मनापासून? ओळखत नाहीस तू या लोकांना. तुमच्या एवढी नसेन ओळखत मी, पण अद्वैतचं मन कळायला लागलंय मला आता. हे युद्ध आहे. युद्धात डावपेच खेळले जातात. सावध राहायला हवं. बोलण्यात अडकून चालणार नाही. शब्दात फसवून वार करणारी जमात आहे ही. नेत्रा आणि इंद्राणी असं करू शकतात, पण अद्वैत असं नाही करणार. अद्वैतला डावपेच नाही जमत. गप्प बस. स्वतःची अक्कल चालवू नकोस. जाऊन बस कपाटावर. साहेब, मला खात्री आहे अस्तिकाने तुमचं बोलणं नक्की ऐकलं असणार. पण कशावरून असं वाटतं तुला? अस्तिकाचा खोटेपणा उघडा पडल्यानंतर आता त्या दोघींनाही माहिती आहे की आपण अस्तिकाचा अंत करणार. आणि त्या दोघींना हेही माहिती आहे की त्या दोघी एकत्र असतील तरच अस्तिका वाचेल. त्यामुळे अस्तिका विरोचकापासून लांब नाही जाणार. ती तिथेच असणार. असं असेल तर अस्तिका आज मला भेटणार हे कन्फर्म. अद्वैतची मला भेटायची इच्छा आहे. मला सुद्धा त्याला भेटायचंय. त्याला काही करून भेटावंच लागेल. पण विरोचक? ती अस्तिका, तिला काय इन्व्हॉल्व केलंस या सगळ्यात तू? ती जर मला कधी भेटली ना तर काही घडलं? सांगते. सगळं ठरल्याप्रमाणे झालंय आणि आम्हाला खात्री आहे तिने बोलणं नक्की ऐकलं असेल. त्यामुळे ती त्यांना भेटण्याचा प्रयत्न नक्की करेल. खरंच असं वाटतं तुला? हो आत्या. काय झालं? तुम्ही असं का विचारताय? आईच्या बाबतीत जे घडलं ना त्यानंतर प्रेम ह्या भावनेवरचा विश्वासच उडाला माझा. प्रेम ही भावनाच विष वाटायला लागली. पण कसं असतं ना हे प्रेम? त्रेतायुगातला अस्तिकाचा प्रियकर दुर्मद याला सुषेणने मारला आणि ह्यामुळे अस्तिका प्रचंड दुखावली. सुषेणचा सूड घेण्यासाठी अनेक युग थांबले आणि आता सूड घेण्याची वेळ आल्यावर
ज्याचं सूड घ्यायचंय त्याच्याच प्रेमात पडली. प्रेम ही भावना अनेक युग तक धरून आहे. त्रेतायुगात सुद्धा होती आणि आता कलियुगात सुद्धा आहे. आणि मला असं वाटतं की प्रेम ही अशी एकमेव भावना आहे जी नकारात्मकतेला सकारात्मकतेत बदलू शकते. आणि म्हणूनच कदाचित नागलोकातल्या राक्षस वंशातील त्या नागिणीचं मन बदललं. आत्या बरोबर आहे तुमचं. पटतंय मला. कदाचित म्हणूनच संधी असून सुद्धा अस्तिकाने सूड नाही घेतला. आता आपण एकाच गोष्टीची खात्री करून घ्यायची आहे की तिच्या मनातली सोडाची भावना संपली आहे. पण खात्री करायची कशी? तिच्या मनात कलियुगातले पेच निर्माण करायचे. म्हणजे सध्या तरी आपण असं धरून चालूया की तिच्या मनातली सोडाची भावना संपली आहे. तिच्या प्रेमाचा वापर करायचा आणि तिच्याकडून ती शक्ती काढून घ्यायची ज्यामुळे तिला देवी आई आणि गरुड देवापासून संरक्षण मिळत आहे. मी हे अद्वैत साहेबांना सुद्धा सांगते. त्या का कोणास ठाऊक असं वाटतंय काहीतरी घडेल आणि त्रेतायुगात सुषेण जसा ऐन वेळेला विरोचकाची साथ सोडून देवी आईला मदत करायला आला होता तशीच अस्तिका सुद्धा या युद्धात आपल्याला मदत करेल. तेजस तू साईटवर पोहोचल्यानंतर फोन का नाही केला मला? अगं मी आधी ऑफिसमध्ये होतो, आता साईटवर आलोय एका मीटिंगसाठी. बोल ना. कोणाबरोबर? कोणाबरोबर म्हणजे ऑब्विसली क्लायंट बरोबर असणार ना मीटिंग फाल्गुनी. તો आता મીટિંગના બહાના કરીને ફોન રાખવાનો છે ને? હા, મૂકવાનો છે ને? कसं बरोबर ओळखतेस ना तू. वाव. तेजस हसू नकोस. मग हसू नाही तर मग काय करू अजून? अस्तिका नाहीये ना तिथे? काय अस्तिकाचा इथे काय संबंध फाल्गुनी? मी सकाळपासून विचार करत होते की तुलाच अस्तिका का दिसली? तुझ्यावर लाईन मारत होती ना तो? हा हा नाही म्हणजे फाल्गुनी हे असं काहीतरी तुलाच सुचू शकता. तू खरंच धन्य आहेस. मजाक करते रे. बर नक्की मस्करी करतेस ना की जेलस वगैरे फील करतेस? मी कशाला जेलस हो? तुला माहितीये ना आय लव्ह यू सो 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 मच. बरं चल आता प्रेम जास्त उतू जायच्या आधी मला जरा मीटिंगला जाऊ दे. ओके चल. એક મિનિટ. આઈ લવ યુ ટુ કોણ બોલવાનું છે? બોલ આઈ લવ યુ ટુ. हा हा तेच ते. चल आता मी ठेवू? तेजस आत्ता बोल आय लव यू टू फाल्गुनी. बोल. फाल्गुनी काय चाललंय? मी म्हटलं ना तेच ते तेच. हा आत्ता बोल आय लव यू टू फाल्गुनी. आय लव यू टू फाल्गुनी. फाल्गुनी फाल्गुनी माझं पण प्रेम आहे तुझ्या. सासूमा तुम्ही ना दूर व्हा. मी घाबरते नाही तुम्हाला. तुम्ही जा इथून. असं कसं जाऊ इथून? तूच दरवाजा उघडा ठेवलास ना, निमंत्रण दिलंस मला. मग आता संधी कशी सोडणार मी? पण तू खरी पतिव्रता. नवऱ्याचं मरण स्वतःवर ओढवून घेतलंस तू. कट.
नशीब लागतं ग. सवाशण म्हणून जाशील तू. मग तुझे अंत्यसंस्कार कुठे करायचे? अय्या के गुजरात? मला चालेल गुजरात. बोल. फाल्गुनी? हॅलो फाल्गुनी? 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 हॅलो? आत्या, कॉफी. अद्वैत कुठे खोलीतच आहे का? हो हो. आता ते जास्तीत जास्त वेळ खोलीतच थांबणार आहेत. अस्तिका कधी येऊ शकते ना भेटायला. तुला खरंच असं वाटतं ती इतक्या उघडपणे येईल? नाग रूपात येईल आणि मग हा तेजस भाऊजी. नेत्रा, फाल्गुनीला वाचव. काय? फाल्गुनीला वाचव प्लीज. मी येतो आता. हा. हा आत्या, फाल्गुनी ताई. फाल्गुनी ताई, तुम्ही ठीक आहात ना? काय झालं फाल्गुनी? कुठे काय, सासूमा आलेली. तुला दार बंद करायला सांगितलं होतं ना? केतकी मार्केटला जाताना सांगून गेली होती ना तुला दार बंद करायला? हा, पण मी ना तेजसशी बोलत होते फोनवर, भुलीच गई. तिने इथे येऊन काय केलं? मला असं वाटलं मला मारायला आली होती. ओरडता पण येत नव्हतं. पण ती बोलली, घाबरू नकोस, लेडीज फर्स्ट नाही आहे. पहिले ती पुरुषाला मारणार.